गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान्य खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास मंडळाने तत्काळ शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करावे या मागणीसाठी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम करोटे यांनी प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांना निवेदन देत विनंती केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादित केलेला धान पीक निघून 15 दिवसांच्या वर कालावधी लोटला असून जिल्ह्यात अद्यापही शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू न झाल्याने कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना धान्य विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शेतकऱ्यांची ही आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी शासनाने त्वरित शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आज मुंबई या ठिकाणी मंत्रालयामध्ये मी स्वतः श्री रणजितजी देओल प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याशी भेट घेतली। ती गोंदिया जिल्ह्यातील व माझ्या मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचे धान आतापर्यंत त्यांची खरेदी सुरू व्हायची आहे। महत्त्वाचे म्हणजे की मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी सहकारी सोसायट्यांनी रब्बी या खरीप हंगामामध्ये घेतलेले धान आतापर्यंत शासनाने उचललं नाही आणि त्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपये डुबण्याची संपूर्ण संभावना दिसत आहे। खऱ्या अर्थानं ही सरकार शेतकरी विरोधी आहे। जर ही सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने राहती, शेतकऱ्याच्या हिताची राहती, तर नक्कीचपणे जो उघड्यावर पडलेला जो धान आहे आदिवासी सहकारी सोसायट्यांमध्ये त्यांचे धान आतापर्यंत सरकारनं उचललं असतं। त्याचप्रमाणे जे धान खरेदीचे संचालक आहे, धान खरेदी संस्थांचे मालक आहे, त्यांना सरकारनं फक्त एका क्विंटलवर 500 ग्राम एवढीच तरतूद करून ठेवली आहे। पण ते तरतूद आहे की इकडे धान घेतलं आणि दुसरीकडे उचलणं, त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी उचलणं, अशा प्रकारचा प्रकार असतो। पण आज गोडाऊन मध्ये 6 महिन्यापासून पडून आहे, उघड्यावर 6 महिन्यापासून धान पडून आहे। आज पावसाळ्याचे दिवस आहे। पाऊस जर जोरानं आला, वादळी वाऱ्यांसह पाऊस लागोपाठ 1-2 दिवसांना येत असतो आणि त्यामुळे हे नाकारता येत नाही की जर एखादं मोठं पाऊस आलं, जास्तीचे पाऊस आलं, तर नक्कीचपणे जे उघड्यावर ठेवलेले आदिवासी सोसायट्यांचे जे धान आहे ते सर्व त्या धानाची नासाडी होणार आहे आणि त्या घटतुटीचा बोजा जे संचालक आहे त्यांच्यावर पडणार आहे। तर नक्कीचपणे शासनाने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, अशा प्रकारची आमची मागणी आहे। खऱ्या अर्थाने ह्या सरकारला जर शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य लोकांची जर फिकर राहिली असती, त्यांना शेतकऱ्यांविषयी काही काळजी राहिली असती, तर नक्कीचपणे आतापर्यंत हे धान खरेदी केंद्रावर पडलेले धान उचल केले असते आणि नवीन धानाची रब्बी हंगामातील धानाची खरेदी केली असती। आतापर्यंत रब्बी हंगामातील धानाची खरेदी झालेली नाही आणि म्हणूनच आज मी मंत्रालयामध्ये स्वतः येऊन अन्न व नागरी फूड विभागाचे सेक्रेटरी यांच्याशी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की आपण सरकारकडे कळवा, आपण शासनामध्ये आहात, आपण सरकारला कळवा आणि त्वरित धान उचल करून जे रब्बी हंगामाचे धान आहे त्यांना लवकरात लवकर उचल करावं। आपले 24/11/2023 पासूनची आपली धान्य खरेदी सुरू झालेली आहे, पण अजून सुद्धा मालाची उचल झालेली नाही। त्याच्यामध्ये ते राईस मिलर्स स्ट्राईकवर असल्यामुळे त्यांच्या काही मागण्यामुळे ते उचल झालेली नाही आणि त्यामुळे कसं आहे, अवकाळी पाऊस ह्या वर्षी खूप येत असल्यामुळे धानाची नुकसान होत आहे। आमच्या शासनाकडे आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर मालाची उचल करण्यात यावी। अडचणी म्हणजे आमच्याकडे आता गोडाऊन नसल्यामुळे आणि हे माल उचल झाल्या नसल्यामुळे आमची जे ओट्याची जागा आहे खरेदीची ते पूर्ण सध्या जाम झालेली आहे। त्यामुळे खरेदी करण्याकरता आमच्याकडे जागा उपलब्ध नाही, त्यामुळे रब्बी हंगामाची खरेदी करण्याकरता अडचण येत आहे। लवकरात लवकर आमच्या भरडाईला सुरुवात करावी अशी आमची शासनाला विनंती आहे। भरडाई न झाल्यामुळे आमच्यावर फार मोठा नुकसान होईल, आमच्या संस्थेचा लॉस होईल अशी मी तरी पण शासनाला सांगू इच्छितो। लवकरात लवकर त्यांनी कुठेतरी काहीतरी उपाय करून भरडाई चालू करावी।
तर खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला 10 लाख क्विंटल धान्य तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला 25 लाख क्विंटल धान्य गोदामात तसेच उघड्यावर पडून असल्याने आणि सतत येणाऱ्या अवकाळी पावसाने खरेदी केलेला धान्य पाण्याने भिजत असून अंकुर आल्याने संस्था चालकांचे नुकसान होत असून खरेदी केलेल्या धान्याची भरडाई लवकरात लवकर करावे अशी मागणी आमदार सहस्राम कोरोटे यांनी प्रधान सचिव अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे।